नक्की कशा पद्धतीची तुमची आता जी रणनीती ठरलेली आहे कशी बाबत काय सांगाल? सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही घड्याळ आणि तुतारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे आम्ही लढतो आहोत. ज्या ठिकाणी पूर्णपणाने घड्याळ लढवायची, जिथे आवश्यकता वाटेल तिथं अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे. बहुतेक ठिकाणी एकमताने आपण चांगल्या प्रकारच्या उमेदवार उभे केलेले आहे आणि मला वाटतं की चांगल्या उमेदवारांनी चांगली लढत या सातारा जिल्ह्यामध्ये निश्चित पाहायला मिळेल. सातारा जिल्हा हा पवार साहेबांचा, चव्हाण साहेबांचा आणि एक पुरोगामी विचाराचा जिल्हा म्हणून परत एकदा या जिल्हा परिषद पंचायत समितीला दाखवून देण्याचा आम्ही सर्व एकत्रित प्रयत्न. तर महायुतीमधील शिवसेना पक्ष देखील याची एक बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झाली होती, याबाबत देखील कशा पद्धतीचा नियोजन? बरोबर आहे की या संदर्भामध्ये पालकमंत्री आणि राजे देसाई यांची मंत्री पाटील, चिरंजीव नितीन पाटील यांची माझी सुद्धा चर्चा झाली होती. त्या चर्चेमध्ये जिथे शक्य आहे जसे दावलीमध्ये काही ठिकाणी केलेलं आहे, काही ठिकाणी जिथं आहे आवश्यकता तिथं एकत्रित आघाडी करायची अशा प्रकारची चर्चा झाली आहे. मागील पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचं बऱ्यापैकी प्राबल्य या जिल्ह्यावर राहिलेला आहे. यावेळेचं कसं चित्र असेल, काय सांगाल यामध्ये? कारण बराचसा फरक जो आहे तो मागील काही वर्षातला पाहायला मिळतो. उमेदवार उत्साहाने फॉर्म भरायला येतात, पण जाताना धडपड एवढीच असते. कुठल्याही पक्षात असतो जे सत्तेमध्ये आहेत त्यांना निश्चित वाटतं, ज्या नाहीत ते लढण्यासाठी उभे राहतात. त्यांना एकच हे आहे की सध्याच्या लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये आपण लढतोय हे त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आहे. खरं म्हटलं तर निवडणुकीची प्रक्रिया ही एवढी बदललेली आहे, त्या प्रक्रियेमध्ये सुद्धा इतके मोठ्या प्रमाणात फॉर्म भरले जातात. म्हणजे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काही उमेदवार काही पक्ष लढतात, त्याचं उदाहरण साधारण पाहायला मिळत आहे. येणारी लढत ही जर सरळ मार्गाने झाली तर चित्र मागच्यासारखं सातारा जिल्ह्यात असेल. परंतु आता निवडणुकीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या हातखंडे बघितल्यानंतर भविष्य काळामध्ये या निवडणुकीला समोर जात असताना एकत्रित विचार करून मताची विभागणी न होता कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं अशा प्रकारचा विचार करूनच आम्ही एकत्र आलेला आहे. चांगला निर्णय होईल अशी मला 100% अपेक्षा आहे. सर, जे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ सोडला तर बऱ्यापैकी सगळ्याच ठिकाणी स्वबळावर भाजप जे आहे ते निवडणूक याबाबत काय? नाही, स्वबळावर कोरेगाव अपवाद असेल. मला वाटतं की आता येणाऱ्या ह्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी महायुतीमध्ये सुद्धा विभाजन झालेलं आहे. सगळीकडे भाजपला वाटतं की स्वबळावर लढावं, बाकीची मंडळी सगळे एकत्र येऊन मग एकत्र लढण्याचा निर्णय घेत आहे. स्वागतार्ह आहे. मित्रपक्ष नावापुरता आणि गरजेपुरता वापरला जातो ही प्रथा भाजपची आहे, इथे सुद्धा पाहिलं. कोरेगावचे आमदार महेश शिंदे वारंवार तुमच्यावर टीका करतात. तुमचं राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न देखील त्यांच्याकडनं होते. तुमच्यावर देखील वारंवार व्यक्तिगत टीका केली जाते, त्यावर काय सांगा? लक्ष देतो, राज्याचा मी अध्यक्ष झालेलो आहे, त्यामुळे टीका ही होत असते. त्या टीकेलाच उत्तर दिलंच पाहिजे असं नाही. आपली संस्कृती आहे, काही गोष्टीकडं लक्ष द्यायचं, काही गोष्टीकडं दुर्लक्षपणा करायचा आहे. मला वाटतं की आपण विचाराने आणि सरळ मार्गाने काम करत राहायचं. लोकांना काय समजायचं ते लोक समजतात. साहेब, आज सुप्रीम कोर्टामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष चिन्हाबाबत सुनावणी होती आणि ती येत्या शुक्रवारी होणार आहे. त्याचं ही योग्य वेळी निर्णय होईल. योग्य वेळ कधी येते त्याची सुप्रीम कोर्टाची वाट आम्ही पण बघतोय. योग्य वेळ जनतेच्या आणि लोकशाहीतून व्हावी अशी अपेक्षा आहे. ही जर योग्य वेळ वरचे ठरवतील त्याच्यावर झाली मला वाटतं ते विलंब होतो. अशा निवडणुका आता लागलेल्या आहेत, त्याच वेळेला जर निर्णय झाले तर अपेक्षित आहे. कारण मला खात्री आहे की चिन्ह हे जे आहे ते 100% मूळ असलेल्या पक्षाला मिळेल अशा प्रकारची या ठिकाणी सध्याचं चित्र आहे. परंतु आता शेवटी सुप्रीम कोर्ट कधी निर्णय घेईल त्याच्यावर आपल्याला आता अवलंबून राहावं लागेल. राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजितदादा एकत्र येऊन शिवसेनेबरोबर युती करून भाजपला शह देण्यासाठीची काय नेमकी रणनीती आता जिल्ह्यामध्ये वापरण्यात येईल? नाही, रणनीती जिल्ह्यात वापरण्याच्या संदर्भातला कुठला निर्णय होत नाही आहे. निर्णय हा आपण लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा करतोय, ज्यामध्ये जिल्ह्यामध्ये आत्ताच्या समीकरणामध्ये
जर कोणताही पक्ष एकमेकांना सहकार्याची भूमिका घेत नसेल तर एकत्र बाकीचे पक्ष येऊन निवडणुकीला समोर जातात अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे. साहेब एक शेवटचा प्रश्न आहे की एप्रिल महिन्यामध्ये काही बरेचसे बदल जे आहेत ते पाहायला मिळणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी आणि आपलं शरद पवारांचं एकत्र पण जे आहे ते वेगळं पण पाहायला मिळणार आहे. खरंच घडामोडी काही वेगळ्या पाहायला मिळतील. मी आज काय सांगत नाही. मला वाटतं की आता सर्व पक्ष संपवण्याचा प्रयत्न होतो. पक्ष टिकवण्याच्या संदर्भात प्रत्येकजण भूमिका करत असताना घडामोडी शेवटी सत्तेच्या आता पण चांगल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये अजून टेस्टर टॅक्टिंग चालू आहे. बघू पुढे काय होतं. साहेब राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी तुम्ही एकत्र लढताय पण तुतारी आणि घड्याळे तर सातारा जिल्ह्यात तुम्ही घड्याळाला लढणार का तुतारीवर लढणार? बहुतेक ठिकाणी घड्याळ आहे आणि जिथं अपवादमुक्त आहे तिथे आम्ही तुटारी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.